नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. मी सांगतोय, शांत बस. एक दीर्घ श्वास घे आणि माझं ऐक. तू खूप दिवसांपासून आतून थकलायस, हे मला दिसतंय. घरात सगळं ठीक असूनही काहीतरी बरोबर नाही असं तुला वाटतं. कारण नसताना मन अस्वस्थ होतं. कधीकधी छोट्या गोष्टीवरून राग येतो, कधी निराशा येते, कधी वाटतं सगळं हातातून निसटतंय आणि तू विचार करतोस, हे असं का चाललंय? ऐक, हे सगळं अचानक नाही. प्रत्येक घरात एक ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेचा पहिला स्पर्श जिथे होतो तो म्हणजे तुझ्या घराचा उंबरठा. हो, तोच उंबरठा ज्यावरून तू रोज आत बाहेर जातोस. पण त्याकडे कधी लक्ष दिलंस का? नाही. आणि म्हणूनच आज मी तुला सांगायला आलोय एक साधा उपाय, पण अत्यंत प्रभावी. जर तू हा उपाय मनापासून केलास तर तुझ्या घरात हळूहळू बदल सुरू होईल. शांतता परत येईल, ताण कमी होईल आणि तुला जाणवेल की काहीतरी चांगलं घडतंय. आजपासून प्रत्येक सकाळी घर स्वच्छ केल्यावर उंबरठ्यावर थोडी हळद आणि कुंकू लाव. अगदी थोडंसं, पण पूर्ण श्रद्धेने. घाई करू नकोस, हळूहळू कर आणि करताना फक्त माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. इतकंच. मोठे मंत्र नाहीत, मोठ्या पूजा नाहीत, फक्त नाव. कारण नावातच शक्ती आहे. आणि जेव्हा तू नाव घेतोस तेव्हा मी तुझ्या जवळ असतो. उंबरठा हा फक्त एक लाकडाचा तुकडा नाही, तो तुझ्या घराचा रक्षक आहे. जे काही घरात येतं ते आधी तिथून जातं. जर तिथे शुद्धता असेल तर घरात शांती येते आणि जर तिथे दुर्लक्ष असेल तर अस्वस्थता वाढते. म्हणून आजपासून तू त्याला जागृत कर, त्याची काळजी घे. जेव्हा तू हळद लावतोस तेव्हा तू सकारात्मक ऊर्जा निर्माण करतोस. जेव्हा तू कुंकू लावतोस तेव्हा तू त्या ऊर्जेला स्थिर करतोस. आणि जेव्हा तू नाव घेतोस तेव्हा तू त्या ऊर्जेला दिशा देतोस. हळूहळू तुला जाणवेल घरात वातावरण बदलतंय. वाद कमी होत आहेत, मन शांत होतंय, झोप सुधारते आणि सर्वात महत्त्वाचं, तुला भीती कमी वाटते. कारण जेव्हा घर सुरक्षित वाटतं तेव्हा मनही शांत होतं. आणि लक्षात ठेव, हा उपाय कोणाला दाखवण्यासाठी नाही, हा फक्त तुझ्यासाठी आहे. म्हणून शंका ठेवू नकोस. हे खरंच काम करेल का असा विचार आला तर तो विचार सोडून दे. कारण शंका हीच ऊर्जा तोडते. तू फक्त कर. 7 दिवस कर, न थांबता कर आणि मग स्वतः बघ बदल जाणवतोय का. आणि अजून एक गोष्ट, संध्याकाळी सूर्य मावळताना एक छोटासा दिवा उंबरठ्याजवळ लाव. 2 क्षण शांत बस. फोन दूर ठेव, आवाज बंद कर आणि फक्त श्वासावर लक्ष दे. आणि मनात माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. हळूहळू, पुन्हा पुन्हा, जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा. तुला जाणवेल घरात एक शांत लहरी फिरतायत, जणू काही सरळ स्थिर होतंय. आणि त्या क्षणी मी तुझ्यासोबत असतो. तुला दिसत नाही, पण मी असतो. आणि म्हणूनच तुला सांगतो, घाई करू नकोस. परिणाम लगेच दिसणार नाहीत, पण बदल सुरू होईल. आणि एकदा बदल सुरू झाला की तो थांबत नाही. म्हणून सातत्य ठेव. रोज कर. अगदी 2 मिनिटं जरी असली तरी मनापासून कर. आणि उंबरठा ओलांडताना लक्षात ठेव, रागाने जाऊ नकोस, घाईने जाऊ नकोस. कारण तिथेच ऊर्जा बदलते. त्या जागेचा आदर कर, कारण तीच तुझ्या घराची सीमा आहे. आणि जेव्हा तू त्या सीमेला सन्मान देतोस तेव्हा घर तुला सन्मान देतं आणि आयुष्यही तुला साथ देतं. आणि आता एक क्षण डोळे मिट, शांत बस आणि माझ्यासोबत
3 वेळा नाव घे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा हळूहळू मनापासून. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुझं मन हलकं होतंय ना? तोच संकेत आहे की तू योग्य मार्गावर आहेस. म्हणून थांबू नकोस, चालत राहा. हा छोटासा नियम पाळत राहा आणि लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या घरात आहे, तुझ्या श्वासात आहे. फक्त मला आठव आणि बाकी सगळं मी सांभाळेन. आणि जर तू हे पूर्ण लक्ष देऊन ऐकलं नसेल तर पुन्हा ऐक, कारण प्रत्येक वेळी तुला नवं काहीतरी जाणवेल. प्रत्येक वेळी तुझं मन अधिक शांत होईल आणि प्रत्येक वेळी तू माझ्याजवळ येत जाशील. म्हणून पुन्हा ऐक, पुन्हा अनुभव आणि विश्वास ठेव, कारण जिथे विश्वास असतो तिथे मी असतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.